श्री स्वामी समर्थ। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्त्रियांचे शुभ आणि अशुभ लक्षणे पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ असतात। ज्या महिलांच्या ओठाच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात। ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते। ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते। ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते। ज्या महिलांच्या टाचावर लांब लचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहीर असतात। ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करत नाहीत। ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असते अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होते। ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी अशुभ मानले जाते। ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते। ज्या मुलींची बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात। ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते। धनु, मीन आणि वृषभ राशीत जन्मलेल्या स्त्री खूप भाग्यवान असतात। त्यांना खूप कमी प्रयत्नात खूप यश मिळते। त्या खूप भाग्यवान असतात आणि त्यांना खूप प्रयत्नात खूप यश मिळते। ज्या महिलांच्या पायाचा मागचा भाग खूप जाड असतो आणि उचलण्यास प्रवण असतो आणि त्या भागातील शिरा फुगलेली असते अशा स्त्रियांना घरासाठी शुभ मानले जात नाही। ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात। अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात। स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते। ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते आणि त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते। ज्या स्त्रीच्या टाचावर 3 रेषा असतात तिचे आयुष्य दीर्घ असते म्हणजे त्यांचे जीवन दीर्घायू असते। ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असते त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते। ज्या स्त्रीचे हात वृक्ष खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागते। ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसतात म्हणजे अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते। ज्या स्त्रीच्या टाचावर 3 रेषा असतात ती धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते। ज्या महिलेचे डोळे मोठे असतात अशा स्त्रीला ती ज्या घरात जाते तिथे धनाची कमतरता नसते। ज्या स्त्रियांचे पायाचे बोट कनिष्का जमिनीला स्पर्श करत नाहीत त्या स्त्रीचे बरेच पती असतात। ज्या स्त्रीची पाठ भरलेली असेल तर अशी स्त्री विधवा होण्याची शक्यता असते। ज्या महिलांच्या टाचांना भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीची असतात। ज्या स्त्रीची मान जाड असेल तर तिला वैधत्याचे कष्ट सहन करावे लागतात। ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।